गेल्या काही दिवसात खासगी ट्रॅव्हल्सच्या बसेस उलटून अनेक अपघात झालेले आहेत। काही अपघातांमध्ये प्रवाशांना आपला जीवही गमवावा लागलेला आहे, तर काही दुर्घटनांमध्ये अनेक प्रवासी गंभीर जखमी झालेत। मात्र आता या अपघातांची कारणमीमांसा करून ते रोखण्यासाठी ठोस पावलं उचलणं गरजेचं आहे। गोवा हायवेवर सावर्डेजवळ बस उलटली, 3 प्रवाशांचा मृत्यू। दादरमध्ये बस उलटली, एकाचा मृत्यू। कांजूरमार्गमध्ये बस उलटली, 35 जण जखमी। गेल्या आठवड्यातल्या या घटनांवरती नजर टाकल्यानंतर खासगी बस कशा प्रकारे धावत्या शवपेट्या ठरतायत हे वेगळं सांगण्याची गरज नाही। अपघात घडतो, निष्पाप प्रवासी जीव गमावतात, दुःख व्यक्त केलं जातं, सरकारकडून मदतही जाहीर केली जाते। मात्र हे अपघात कसे रोखले जातील यावर क्वचितच विचारमंथन होतं। अनेक वेळा अपघातासाठी चालकांची घोडचूकच कारणीभूत ठरते। गल्ला भरण्यासाठी अनेक वेळा खासगी ट्रॅव्हल्स नवशिक्या चालकाच्या हातात बस सोपवतात आणि त्या नवशिक्यानं केलेली चूक निष्पाप प्रवाशांच्या जीवावर बेतते। समोरच्या गाडीला ब्रेक लाईट नसतात आणि पुढे ब्रेक मारायचं त्यांना माहीत नसतं। लहान कारवाल्यांना, जे नवीन ड्रायव्हर झालेले असतात, त्याच्यामुळे होते जास्त अपघात। आणि टर्निंगमध्ये जे आहे तर त्यांना माहीत नसतं समोरून गाडी येते का नाही येत, त्याच्यामुळे बी जास्त करून ॲक्सिडेंट होतात। ते की बसेसवाले सुद्धा काही नवीन ड्रायव्हर असला तर तो चुकीच्या याच्याने म्हणजे ओव्हरटेक करताना तो डावी बाजूने ओव्हरटेक करतो, त्यामुळे देखील म्हणजे दुर्घटना ॲक्सिडेंटचे प्रमाण वाढतात। खरं तर खासगी ट्रॅव्हल्सच्या गाड्यांसंदर्भात आरटीओची विशेष नियमावली आहे। मात्र रस्त्यावर धावणाऱ्या किती खासगी बस चालकांकडे आरटीओचं फिटनेस सर्टिफिकेट आहे हा संशोधनाचा विषय। खासगी बसेसचे देखभालीचे नियम म्हणजे आरटीओ तर्फे प्रत्येक वर्षी त्या गाडीला पासिंगसाठी बोलवतात आणि त्या पासिंगमध्ये सगळे काटेकोरपणे लाईट ब्रेक, हँड ब्रेक, सीट, मुव्हेबल डोअर, कलर, रिफ्लेक्टर हे सगळे आहेत का नाही आणि त्याची चाचणी करून नंतर त्याला 1 वर्षाची पासिंग देतात। खरं तर आरामदायी प्रवासासाठी जास्तीचे पैसे मोजून आपण खासगी ट्रॅव्हल्सच्या बसने प्रवास करणं पसंत करतो। मात्र ट्रॅव्हल्सच्या निष्काळजीपणामुळे अनेकांसाठी हा आरामदायी प्रवास अखेरचा प्रवास ठरतोय। कृष्णा केंडेसह ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा, औरंगाबाद।